ज्ञानदीप लावू जगी। जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे विच करी उत्तमची गती तू एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी पर उपकारिणीने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे भूतदया गाई पशुचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे विठाला जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबाराय यांचा हा 6 चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबाराय यावत विश्वामध्ये ग्रस्त आश्रमामध्ये पदार्पण झालेल्या मंडळी करता तुकोबाराय ग्रस्त आश्रमामध्ये पदार्पण झाल्यानंतर सुद्धा आपल्या जीवनामध्ये उत्तम गती जीवनामध्ये कशी प्राप्त करून घ्यावी याची जीवन जगत असताना संसारिक जीवाला सांगितलेली एक प्रकारची नियमावली आहे। विठाला पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन तुझे चरण संतातिया 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 संत कृपा दानी कथी संत कृपा दानी कथी बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विधंजाधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपोलिया विढाला 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 गुरु तुकाराम महाराज की जय श्री सिद्धेश्वर भगवान की जय। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तुमच्यासा आजची ही कीर्तन सेवा काय निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्यांनी या नूतन निर्माण केलेली वास्तू आहे आणि त्या वास्तूची जी शांती केली जाते त्या निमित्ताने या कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे। ज्यांनी ही नवीन वास्तू अर्थात बंगला बांधलेला आहे ते श्रीमान सुभाषराव भिकू कोलते आणि श्रीमान शशिकांत भिकू कोलते
त्याचप्रमाणे ते दोघंही बंधू आहेत आणि त्यांची 2 मुलं विठ्ठलराव सुभाष कोलते सरपंच आणि त्याचप्रमाणे श्रीमान संदीप शशिकांत कोलते या परिवाराने ही बांधलेली नवीन वास्तू आहे अर्थात बंगला. ते भविष्याचा विचार करून एकत्र फॅमिली ती, पण भविष्याचा विचार करून एकत्रच असताना पण 2 ठिकाणी ती वास्तू अर्थात बंगले बांधलेले आहेत. स्वकष्टातून सत्सत्वी एक बुद्धीने जीवन जगत अर्थ 4 पुरुषार्थापैकी जो एक आहे तो निर्माण करून त्याच्यावरही बांधलेली सुंदर अशा प्रकारची वास्तू आहे. आणि त्या वास्तूची शांती केल्याशिवाय त्यामध्ये ग्रस्त आश्रमी जीवन जगत असताना त्याच्यात समाधान सुख शांती प्राप्त व्हावी याकरता विधियुक्त होम हवन, विधियुक्त पूजा, त्या प्रित्यर्थ अन्नदान आणि त्याच निमित्ताने हे ज्ञानदान असावं याच पवित्र हेतूने या कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. इथे उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक ग्रामस्थ त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सध्या ज्यांचं नाव आहे संगीत क्षेत्रामध्ये संगीत रत्न हरिभक्तिपरायण संजयजी महाराज हजारे आणि संगीत रत्न हरिभक्तिपरायण सुनीलजी महाराज पवार, मृदंगाचार्य आमचे परमार्थ प्रेमी तेजस महाराज आदी करून आपल्या परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळी आहे. ज्यांनी आपल्या समोर हा लावलेला आहे ज्ञानदीप लावू जगी, जगाला लावायचा आहे ज्ञानाचा दीप. ते गावडे महाराजांचा तो चॅनल आहे बरोबर, त्यांची उपस्थिती आहे आता. आणि या सर्व मंडळीला आमंत्रित या परिवाराच्या वतीने आमच्या बोरकर परिवाराच्याच वतीने ही सर्व मंडळी इथे का मला वाटतं हे काम बी तुमच्याकडेच होतं, हे तुमच्याकडेच होतं काय सगळं कारण ते त्यांच्याकडेच काम होतं ना बंगल्याचं. हा असं त्याच्यामुळं त्याच प्रेमाच्या संबंधाने ही सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत. असो त्या दृष्टीने काही ज्ञानदान घडावं त्याच पवित्र हेतून या कीर्तन सेवेचं केलेलं आयोजन आहे. मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना, संसारिक जीवन जगत असताना मानवाच्या काही मूलभूत गरजा सांगितलेल्या आहेत. अन्न वस्त्र, काही तुम्ही म्हणायचं काय आम्ही म्हणायचं चला, मानवाच्या मूलभूत गरजापैकी अन्न वस्त्र आणि निवारा त्यापैकी एक आहे मूलभूत. आणि ते ग्रस्ती जीवन असल्यामुळं अर्थात घर अर्थात बंगला त्या वास्तूची आवश्यकता आहे. संन्यासी ब्रह्मचारी असेल तर त्याला ती वास्तू नसली तरी चालते. तो मंदिरातही राहू शकतो, आश्रमातही राहू शकतो, गुंफा बांधून अरण्यातही राहू शकतो. पण संसारिक जीवन म्हटल्यानंतर ती व्यवस्था चालत नाही. त्याकरता घर ही वास्तू असलीच पाहिजे हा नेम आहे. म्हणून पण ग्रस्त आश्रमामध्ये पदार्पण झाल्यानंतर आपली वैवाहिक जीवन जगत असताना आपली जीवनाची वाटचाल कशी असावी आणि ती वाटचाल करत असताना आपल्या जीवनामध्ये योग्य गती उत्तम गती जीवनामध्ये कशी प्राप्त करून घ्यावी याची नियमावली तुकोबरायांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेली आहे. कारण महाराजांची जर गाथा पाहिली आपण, एक उपदेश महाराजांनी सर्वांना केला नाही, सर्व उपदेश एकाला केला नाही, एक एकाला नाही, सर्व सर्वाला नाही. प्रत्येकाची योग्यता प्रत्येकाचा अधिकार पाहिला आणि तसा तसा तुकोबरायांनी कोण कर्माचा अधिकारी, कोण ज्ञानाचा, कोण उपासनेचा अधिकारी, तसा तसा उपदेश केला. संन्याशाला वेगळा उपदेश केला, ब्रह्मचार्याला वेगळा, वानप्रस्थाला वेगळा आणि ग्रस्ती जीवाला केलेला उपदेश वेगळा आहे. का? त्याचं कारण आहे आश्रम आहेत किती, मी बोलतोय लक्षात येत आहे तुमच्या, आश्रम किती आहेत? 4 आश्रम आहेत.
मग चारही आश्रमाला महाराजांनी उपदेश केला, पण वेगवेगळा. एका आश्रमाचा उपदेश दुसऱ्याला नाही, दुसऱ्या आश्रमाचा उपदेश तिसऱ्याला. मग कसा उपदेश केला? प्रत्येकाची योग्यता, प्रत्येकाचा अधिकार पाहिला आणि तसा तसा उपदेश. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब ओझे जास तैसे देऊ, या न्यायाप्रमाणे. अधिकार तैसा करू उपदेश, त्याप्रमाणे. किंवा अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालता हे मग चालता हे मग. अधिकार तैसा दावियेला मार्ग, पण कशाप्रमाणे? चालता हे मग, या न्यायाप्रमाणे. प्रत्येकाची योग्यता, प्रत्येकाचा अधिकार पाहिला तसा तसा उपदेश केला. ऐका, ब्रह्मचार्याला उपदेश केला. ब्रह्मचारी नित्य घोकावी अक्षरे, तुकोबारांनी केलेला उपदेश आहे. कोणा करता? ब्रह्मचार्या करता. काय? ब्रह्मचारी नित्य घोकावी अक्षरे. ब्रह्मचार्यांनी रात्रंदिवस फक्त विद्याभ्यास करावा, बाकी काही करू, फक्त रात्रंदिवस विद्याभ्यास करावा. ब्रह्मचारी नित्य घोकावी अक्षरे. चला पुढं. संन्याशाला उपदेश केला. संन्यासी तो त्याग संकल्पाचा, सर्व संकल्पाचा त्यांनी काय करून टाकावा? त्याग करून टाकावा. संग्रह काहीच करू कोणी. हा, पण दिसतंय का तसं आता सध्या? संन्यासी तो त्याग संकल्पाचा, ज्याने सर्व संकल्पाचा त्याग करावा, संग्रह काही करू नये. आणि संन्यासी त्यालाच म्हणतात. आपल्या धर्मग्रंथामध्ये स्वतः भगवान सांगतात, अर्जुना त्याला संन्यासी म्हणतात. कोणाला? मी आणि माझी आईची आठवण, विसरले जयाचे अंतकरण, तो पार्था संन्यासी जाण निरंतर. अर्जुना त्याला संन्यासी म्हणतात. मी म्हणजे ज्याला देहाचाही तादात्म्य नाही, देह संबंधीचा विचार ज्याच्याकडे राहिला नाही. मी आणि माझी आईची आठवण, विसरले जयाचे अंतकरण, तो पार्था संन्यासी जाण निरंतर, त्याला संन्यासी म्हणतात. आणि संन्यासीचे जीवन असे, सर्व संकल्पाचा ज्याने त्याग केला त्यालाच म्हणायचं. काय? नाही तर फक्त केलं नाही म्हणून संन्यासी झाला असं ठरत नाही. ज्याने सर्व संकल्पाचा त्याग केला त्याला काय म्हणतात? हा, जो रात्रंदिवस फक्त विद्याभ्यासच करतो त्याला काय म्हणायचं? ब्रह्मचारी नित्य घोकावी अक्षरे. आणि तिसरा आश्रम सांगितला वानप्रस्थ. त्याला काय नेमे? वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. वानप्रस्थ आश्रम जो स्वीकारला जातो, एक तर मला वाटतं आता तो आश्रमच कोणी स्वीकारित. कधी स्वीकारायचा असतो तो? अगोदर मूळचा ग्रस्त आश्रमच आहे. मूळचा कोणता आहे? ग्रस्त आश्रम आहे. पण ग्रस्त आश्रमातला आपलं ज्या वेळेला सगळं कर्तव्य संपलेलं असतं ना, कोणतं कर्म? मुला मुलींचे लग्न झाले म्हणजे आई वडिलाची जबाबदारी सगळी संपलेली असते. आणि त्यावेळेला अशाच पैकी एक मोठा कार्यक्रम करायचा असतो. सगळे आप्तेष्ट नातेवाईक, जावाई व्याही सगळ्यांना आमंत्रित करायचं, सगळ्यांना वस्त्रदान करायचं, सगळ्याला अन्नदान करायचं. आणि सगळ्यांचा त्याच दिवशी त्या उभयता पती पत्नीने सगळ्यांचा निरोप घ्यायचा आणि त्याच दिवशी अरण्यामध्ये निघून जायचं असतं. हा, आता तुम्ही त्याच मापातलेत पण अजून स्वीकारीनात ना. विठाला विठाला आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये महाराज म्हणतात, वानप्रस्थ तरी संयोगी वियोग. सगळ्यांचा त्याग करून अरण्यामध्ये निघून जायचंय. उभयता पती पत्नीने बरोबर राहायचे, पण पत्नी म्हणून तिला अधिकाराने कुठलंच काम सांगता येत. राहायचंय बरोबर, धर्मपत्नी म्हणून तिने राहायचंय बरोबर, पण कुठं झाडाखाली बसलेला आहे, तहान लागली. आता घरामध्ये तहान लागली तर लगेच सांगतोय पाणी आण ग, पण तिथं सांगता येत नाही. तहान लागली तर स्वतः उठायचं घेऊन प्यायचं. राहायचंय बरोबर, पण संयोगात त्याला वियोग म्हणतात. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग.
आणि चौथा आश्रम आहे तो तुमचा आमचा आता स्वीकारलेला ग्रस्ताश्रम. आता ग्रस्ताश्रमी माणसाने काय करावं आणि ग्रस्ती जीवन जगत असतानाही आपल्या जीवनामध्ये उत्तम गती कशी प्राप्त करून घ्यावी त्याच्याकरता तुकोबरायांनी या अभंगामध्ये सांगितलेली एक नियमावली. विठाला मानवी जीवन त्याच्या करताय आश्रम कुठलाही स्वीकारला सज्जनानो. हे भाग्यवशामध्ये प्राप्त झालेलं मानवी शरीर आहे. जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये उत्तम गती प्राप्त होण्याकरता आपलं कर्म असावं. आपलं जीवन अधोगतीला जाण्याकरता कर्म करू नये. त्याच्याकरता हे शरीर प्राप्त झालेलं नाही. मानवी जीवनाची क्रांती जीवनामध्ये घडावी, मानवी जीवन सफल व्हावं याच्याकरता मानवी जीवन आहे. त्याच्याकरता आचार विचार सत्संगती ग्रंथाचे विचार देवधर्मशास्त्र पुराण कशा करता त्याचा विचार करायचा आहे. मानवी जीवन कृतार्थ होण्याकरता सफलता जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता उच्चतम गती जीवनामध्ये उत्तम गती प्राप्त होण्याकरता मानवी जीवन आहे. आदोगतीला जाण्याकरता मानवी जीवन नाही. नरकात जाण्याकरता मानवी जीवन नाही. दुर्व्यसन दुर्वर्तन करण्याकरता मानवी जीवन नाही. योग्य गती जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याकरता मानवी शरीर विठाला यामध्ये सुद्धा ग्रस्ती जीवन जगत असताना इतर 3 आश्रमामध्ये 4 पुरुषार्थापैकी जो एक पुरुषार्थ आहे अर्थ धर्म अर्थ काम आणि हे 4 पुरुषार्थ आहे. त्यापैकी पहिला पुरुषार्थ आहे अर्थ. जो एक पुरुषार्थ आहे 4 पैकी दुसऱ्या क्रमांकाचा. आता हे जे 3 आश्रम आहेत ना संन्यासी ब्रह्मचारी आणि वानप्रस्थ त्यांच्याकडे अर्थ नसला तरी जीवन जगता येतं का त्याचं कारण सांगतो. संन्यासी असो ब्रह्मचारी वानप्रस्थ तो कुठेही जाऊन कोणाच्याही दारामध्ये मागू शकतो काय. हा पण ग्रस्ती माणसाला कोणाकडे जाऊन मागता येत त्यांनी स्वकष्टानेच मिळवलं पाहिजे. संन्यासी ब्रह्मचार्याला कोणी घालू शकतं पण आपणच अडचण आहे. आता काहीच नाही जवळ म्हणून सगळाच परिवार घेऊन दुसऱ्याच्या दारात गेलो तो ग्रस्ती माणसाला चालतं का. चालत ऐका. म्हणून ग्रस्ती जीवन जगत असताना अर्थ हा महत्वाचा आहे. म्हणजे धन हे महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय व्यवहार चालत नाही. आणि आताचा पूर्वीचा काल वेगळा होता. बाहेरगावी कुठं मनुष्य निघाला तर पायी प्रवास होता. घरूनच निघताना 2 बांधून घेतले ना काय. हा पूर्वीचा काल सांगतोय. आणि त्या काळामध्ये घरातही शहाणी माणसं असायची. घरातली एखादी व्यक्ती जर बाहेर गावी कुठं प्रवासाला चालली तर घरात शहाणी माणसं असायची. त्यावेळेला जातानाच सांगून जायचे बाबा जेवण कर आणि 2 आपल्या असू दे बरोबर. काय कुठेही रस्त्यात पाणी भेटलं तर चालता चालता खाशील म्हणून असू दे संग्रही. जरी नाही आवश्यकता राहिली तरी बरोबर राहू दे. कधीच सांगतोय मी. हा आता घरचे कोणी म्हणत नाही आता प्रवासात चालला तर. हा कारण त्यांना माहितीये काय जरी अडचण आली तर जागजाग आश्रम झालेलेच आहेत हावे रोडला. तिथं यांची व्यवस्था होईल. हा अर्थात पूर्वीचा काल होता म्हणजे त्या करता अर्थ लागतच होता असं नाही. पायी प्रवास असायचा. घरीहून शिदोरी बांधलेली राहायची. पण आजचा काल असा आहे तुम्ही घरातून बाहेर पाऊल टाकल्याबरोबर अर्थ म्हणजे पैशाशिवाय कुठलाच व्यवहार चालत नाही. आता प्रत्येकाकडे 4 व्हीलर आहे किंवा हा किक मारली की सुरुवात झाली तुमची. व्यवहार त्याच्याशिवाय आता चालत नाही. दैनंदिन जीवन जगण्याकरता मानवी जीवन जगण्याकरता ग्रस्त आश्रमी जीवन जगण्याकरता गरज आहे. कशाची. पैशाची गरज आहे. आणि तो मिळवलाच पाहिजे. पण का मिळवला पाहिजे त्याची काही कारण सांगतो. एखादा सज्जन मनुष्य आहे सात्विक आहे फार प्रामाणिक आहे परमार्थिक आहे पण जवळ काहीच
कोण विचारतो त्याला लय साधू आहे म्हणून? याच्या उलट सांगतो नास्तिक आहे, आधम आहे, पापी आहे, पण मालदार गडी आहे. धनवंत लागे सर्व मान्यता है जगे, सर्व मान्यता है जगे, सर्व मान्यता है जगे. हे धनवंत लागे सर्व मान्यता है जगे, सर्व मान्यता है जगे, महाराज म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवान मनुष्य त्याला समाजामध्ये आहेच ना आजही. काय धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवान मनुष्य त्याला मान्यता आहे जगामध्ये. तो मूर्ख असला तरी चालतो ना, पण तरी लोक त्याला मानतात. एखादा सज्जने प्रामाणिक आहे, साधू वृत्तीचा आहे, पण जवळ काही नाही नसेल तर कोणी किंमत देत. उलट तुकोबराय म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. तुम्हाला क्रमवार सांगतो, हे तुकोबरायचं म्हणणं आहे. शास्त्रकाराचं मत असे, धनवान मनुष्य त्याच्याकडे गुण एकही नसतो, पण सगळे गुण माणसं त्याला चिकटवले जातात. का चिकटवले जातात? भागवतामध्ये वर्णन केलं, कांचनम गुणाश्रयंते. सर्व गुण धनाच्या आश्रयाने त्याला चिकटवले जातात. का त्याच्याकडे असतात? चिकटवले जातात. कांचनम गुणाश्रयंते. का? त्याचं कारण आहे, धनवान मनुष्य त्याला स्वरातलं काहीच कळत नाही. 7 स्वर असतात का 8 असतात? त्याच्यातले कोमल किती असतात, तीव्र किती असतात, शुद्ध किती आहेत, त्याला त्याच्यातलं काहीच कळत नाही. पण तरी लोक म्हणतात आमच्या गावात गाणाऱ्यात ची पार करणार फक्त तेवढाच माणूस आहे. त्याला तिरकीट कुंकून वाजतात, 10 कुंकून वाजतात, पुढीव काय वाजतात आणि धुमाला काय वाजतात याची अक्कल नाही. पण लोक म्हणतात वाजणारा कुठलाही आणला किती तयार असला त्याची काय चूक असेल ते आमच्या गावातल्या त्याच व्यक्तीला कळते, दुसऱ्याला कळत नाही. आता हा गुण नाही त्याच्याकडे, गायनातला गुण नाही, वाजवण्यातला गुण नाही. एखादा मातब्बर पहिलवान आहे, त्याची काय पोज खेळायची, आता याला कुठला डाव कळत नाही. पण तरी लोक म्हणतात कसलाही पहिलवान असला आणि त्यांनी कुठलाही डाव टाकला तर ते कोणालाच कळत नाही, पण आमच्या गावात त्यांनाच कळतं. त्याला काहीच कळत नाही, फक्त हा है सब पैसे के भाई, भाई रे 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 पैसे के भाई दिल का साथ नहीं. हा, सगळे प्रेम करतात कशावर? घरातली सुद्धा कोणाची कुठली व्यक्ती असू द्या, जोपर्यंत त्याच्यापासून हे नाही ना तोपर्यंत सगळेच त्याला
हा, पण येणं बंद झालं तर ही रीत आहे ना, सब पैसे के भाई दिल का साथ नाही. सगळे प्रेम करतात त्याच्यावर. माझा मुद्दा असा आहे, तुकोबराय म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. भागवतकार म्हणतात कांचन गुण आश्रयंते. सुभाषितकार म्हणतात पैसा परशा परशु परसराम. सुभाषितकाराचं मत आहे. नाव त्याचं काय आहे? हा, पण एकदमच अडचण येते. मोलमजुरी करतो, लोक त्याला हाक मारताना सुद्धा उपेक्षेनेच हाक मारणार. ए परशा इकडे बस इथं. बरोबर, जरा मीडियम आहे, तो कोणाला मागत नाही कोणाला देतोय. मग त्याला म्हणणार काय परसराम काय चाललंय बरं आहे का. एकदमच मालदार असेल तर म्हणणार या परसराम या बसा. नाव तर एकच आहे ना, परशा परसू परसराम. कशा गणना झाली त्या नावाची? जसा पैसा जशी व्यक्तिमत्व त्याप्रमाणे त्याच नावाला विशेषण लावली जातात. सुभाषितकाराचं मत आहे. आलं लक्षात? याचा अर्थ असा आहे, मानवी जीवनामध्ये धनाची आवश्यकता आहे. आलं लक्षात? आणि ते मिळवण्याकरता साधू संताचाही प्रतिबंध नाही. कारण जीवन जगण्याकरता तुम्हाला त्याची गरज आहे एक. घरदार हे सगळं उभा करण्याकरता गरज आहे त्याची दोन. याच्यापेक्षा तिसरा मुद्दा असा सांगतो, 3 आश्रम जे आहेत ना, संन्यासी ब्रह्मचारी वानप्रस्थ, हे सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आहे. कोणावर? संन्यासी ब्रह्मचारी वानप्रस्थ या 3 आश्रमाला सांभाळायची जबाबदारी कोणाची? ग्रस्ती माणसावर आहे. धर्माचं कार्य चाललंय ग्रस्ती माणसावर आहे. संप्रदायाचं कार्य चाललंय ग्रस्ती माणसावर आहे. म्हणून ग्रस्ती माणसांनी परमार्थातली साधना थोडी कमी अधिक केली तरी चालते का? त्याच्यावर धर्माचं संप्रदायाचं कार्य त्याच्यावर अवलंबून आहे. मला सांगा, आता प्रत्येक संन्यासी असो ब्रह्मचारी प्रत्येकाने मठ बांधला, धर्मशाळा बांधली, आश्रम तयार केला, याला पैसा कुणाचा आहे? हा का त्यांचा सेपरेट कांद्याची गाडी जाती? हा, धापाची करवूस का संन्याशाचा? मग हे अर्थ कोणाचा आहे? ग्रस्ती माणसाचा आहे. म्हणून 3 आश्रमाला सांभाळायची जबाबदारी ग्रस्ती माणसावर आहे. म्हणून त्याला धनाची गरज आहे. एक, संप्रदायाचं कार्य त्यांच्यावरच अवलंबून आहे. म्हणून ग्रस्ती माणसाला धनाची आवश्यकता आहे. 2, आणि याही पेक्षा धर्माचं जे जे कार्य घडतं, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 वर्षानंतर एकदाच भरतो कुंभमेळा भरतो. 12 वर्षानंतर लाखो साधू तिथं असतात आणि 1 महिन्याचा तो पवित्र काल असतो. त्याच्यात काही कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च होतो. हा पैसा कोणाचा आहे? ग्रस्तीच माणसाचा आहे. लक्षात? म्हणून धर्माचं संप्रदायाचं कार्य 3 आश्रम सांभाळायचं कार्य ग्रस्ती माणसावर असल्यामुळे ग्रस्ती माणसांनी परमार्थातली साधना थोडी कमी अधिक केली तरी सुद्धा चालते. म्हणून ग्रस्ती माणसा करता वेगळा नेम आहे परमार्थ करताना, आणि इतर आश्रमाला नेम वेगळा आहे. ग्रस्ती माणसांनी असल त्या अवस्थेमध्ये भगवंताचं भजन नामचिंतन केलं तरी जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. Oh
तुमच्या वाटेला आलेलं काम करताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम परिणाम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे आपल्या करता सांगितलं किंवा सर्व कार्य करिता हरी बोला हे आपल्या करता म्हणजे संसारिका करता. तसं संन्यासी ब्रह्मचर्याला नाही ना काम करता करता म्हणा त्याला सांगितलं कुठं राहिलं पाहिजे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या हे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या सारावा चिंतने पण कसा एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या त्यांच्या करता नेम वेगळा आहे आपल्या करता वेगळा आहे. एवढं करता सांगत होतो की अर्थात धनाची गरज आहे आणि महाराज म्हणतात ते मिळवा ते मिळवलंच पाहिजे पण त्याला व्यवहार सांगितलाय कसा जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार जोडोनिया धन उत्तम व्यवहार हो 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 व्यवहार उत्तम सांगितला जोडून या धन उत्तम व्यवहारे व्यवहार कसा असावा उत्तम असावा जोडून या धन उत्तम व्यवहारे कशा करता जीवन जगण्याकरता ग्रस्ती माणसाला त्याची गरज आहे. आणि बघा बऱ्याच वेळेला कधी कधी संत वाङ्मयाचा विचार करत असताना बरीच माणसं म्हणतात महाराज काही खरं नाही हो या संसाराचं सगळं दुःख आहे कशामुळं म्हणतात ना आहे का दुःख संसारात संसार कसा आहे कोणता संसार ग्रस्त आश्रम का
ग्रस्त आश्रम जर दुःखाचाच असता तर साधू संतांनी त्याचा स्वीकार केला. हा बरोबर. पण माणसं म्हणतात तो कसा आहे, दुःखाचा आहे ना. संसारामध्ये काय म्हणतात, दुःख म्हणतात ना सुनील महाराज. संसारामध्ये काय आहे, खरं आहे का नाही दुःख. बघा ऐका जरा, सिंहावलोकन करा त्याचं. जर दुःख आहे तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये, ग्रस्ती जीवनामध्ये जर दुःख आहे तुम्हाला वैयक्तिक असं वाटतंय ना आपल्याला, दुःख आहे बरोबर. सकाळी अगोदर पत्नी उठती का तुम्ही उठता? अगोदर पत्नी उठते बरोबर. झाडलोट कोण करतं? तीच करते. पाणी ठेवती तीच. आणून देते तुम्हाला पाणी कोण? हा. तसाच गेला तर टायवल अंडरपॅन्ट तिथूनच मागतो, हे अंग ती देते बरोबर. त्याच्यानंतर कपडे लत्ते घालून गेले, पुन्हा पाणी, पुन्हा चहा, पुन्हा ते सगळं तीच करते. स्वयंपाक ताट द्यायचंय, पुन्हा जेवल्यानंतर ताटही तिनेच बरोबर. दिवसभर काही घरातली कामं शेतातली कामं तिनेच करायची. संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा झाडलोट, पुन्हा स्वयंपाक, पुन्हा तुम्हाला जीव वाढायचंय, नंतर तिने खायचंय, तुम्हाला टाकून द्यायचंय काय, त्याच्यानंतर तिने हा तुमच्या अगोदर पुन्हा. मग आहे का दुःख तुम्हाला? दुःख आहे का? का उगा लोक बोंबलत म्हणून आपणही बोंबलायचं? काय दुःख आहे तुम्हाला? खरं दुःख आहे, खरा त्रास आहे. कोणाला आहे का नाही? खरा त्रास कोणाला आहे? हा. आणि एका दृष्टीने तेवढा आहे म्हणून बरं आहे. हा. जर सुटमोकळ एवढा त्रास असून सुद्धा तोंड गप राहत तरी नवऱ्याला खसकितीच. हो. आणि जर त्याच्यातून सुटमोकळ दिली असती तर नेमका त्रास कुणाला आहे? नेमका विठाला. विठ्ठल विठ्ठल. अर्थात संसारिक जीवन जगत असताना लक्षात ठेवा, जीवन जगत असताना या सगळ्याची गरज आहे. हा संसार बाह्य संसार तुम्हाला बाधक नाही. व्यावहारिक जीवन जगण्याकरता हे सगळं घरदार शेती वाडी गुरं ढोरं हे सगळ्याची गरज आहे का नाही? गरज आहे. आणि त्याला प्रतिबंध साधू एक ज्ञानोबराय सारखे, निवृत्तीनाथा सारखे, सोपान काका सारखे अपवाद जर काही संत सोडले तर 108 संतांची मालिका बघा, सगळ्यांनी ग्रस्ताश्रम स्वीकारलेला आहे. आणि बऱ्याच वेळेला ग्रस्ती माणसं कधी कधी एखादा संन्यासी ब्रह्मचर्य भेटलो तो महाराज ते संन्यासी येतो आपलं काय बा ग्रस्ती माणसं म्हणजे भिवून राहतात. कोणाला? संन्यासी म्हणजे काय भोकाडी आहे कधी? हा. ग्रस्ती का तुम्ही कमी समजता स्वतःला? शास्त्र सांगतंय धन्यो ग्रस्ताश्रम. हा ग्रस्ताश्रम सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. धन्य का? यांना सगळ्यांना सांभाळतोय म्हणून तो धन्य आहे. यांना सगळ्यांना सांभाळतोय म्हणून धन्य आहे. संप्रदायाचं धर्माचं कार्य ग्रस्ती माणसावर आहे म्हणून तो ग्रस्ताश्रम धन्य आहे. आणि त्याच्यात तुम्हाला हे घरदार याला प्रतिबंध नाहीच. कुठं साधू संतांनी प्रतिबंध केला? तुकोबराईन तर स्पष्ट म्हटलं, हे आसाने संसार संसारी असावे आसाने नसावे संसारी असावे आसाने नसावे संसारी असावे आसाने नसावे संसारी असावे आसाने नसावे संसारी असावे
संसारात राहा पण त्याला आत येऊ द्यायचं नाही. संसारी संसारी असावे आसोनी नसल्यास हा पण भजन करत राहावा रात्रंदिवस वेळोवेळा करावा. याच्यापेक्षा सांगितलं हे घर बांधणं बंगला बांधणं माडी बांधणं याला साधू संतांनी प्रतिबंध केला. उलट महाराजांनी स्पष्ट असं म्हटलं नका त्या जुरांडा पोरे बांधा माड्या सोपा घरे बांधा माड्या सोपा घरे सोपा घरे ते बांधा तुम्हाला त्याची गरज आहे. आणि हा व्यावहारिक प्रपंच व्यावहारिक संसार सुखाने करा. चिंता करू सुखे करावा संसार नसंडावे दोन्ही वार दया क्षमा घर सोजविता येती. सुखे करावा संसार न संडावे दुही वार परिणाम दया क्षमा घर सोजवीत येते. म्हणून ग्रस्त आश्रम धन्य सांगितला तो स्वीकारलाय आपण. त्याची वाटचाल करत असताना महाराज म्हणतात तुम्हाला गरज आहे धनाची तर मिळवा पण कसं मिळवा. व्यवहार उत्तम सांगितला जोडून या धन उत्तम व्यवहारे. का सांगितला उत्तम व्यवहार. तुकोबर आहे असं नाही ना म्हटले कसंही मिळवा काही करा पण बर का महाराज असं नाही सांगितलं. कसंही मिळवा 2 नंबरनी का होईना पण मिळवा असं महाराजांचं मत नाही. मिळवा पण व्यवहार उत्तम ठेवा. स्वकष्टाने मिळवलेलं धन आहे सतसत विवेकबुद्धीने कमवलेलं धन आहे 1 नंबरने मिळवलेलं आहे. ते तुम्हालाही समाधान देणार तुमच्या पुढच्या पिढीलाही समाधान देणार. याच्या उलट सांगतो वाम मार्गाने मिळवलेलं असेल तुम्हाला तेवढ्या पुरतं समाधान देईल पण काही काळात तुम्हाला ते बेचैन करील. पुढच्या पिढीला सुद्धा वेगळ्या वळणाला घेऊन जाईल. ती लक्ष्मी वेगळी आणि धन पैसा वेगळा. स्वकष्टाने मिळवलं त्याला धन म्हणतात लक्ष्मी म्हणतात आणि वाम मार्गाने भेटवलं मिळवलं त्याला काय म्हणायचं. महिनाभर ड्युटी केल्यानंतर 1 तारखेला झाला काय सेवा केली तुम्ही त्याचं मिळालाय मोबदला आणि नुसती केली डुप्लिकेट. टेबलाच्या खालून घेतात ना वाटतं ते देतात ना पैसा आणि महिनाभर ड्युटी करून मिळवलं ती लक्ष्मी लक्षात ठेवा. म्हणून व्यवहार उत्तम सांगितला वाम मार्गाने असं नाही म्हटले काही करा पण असं नाही म्हटले उत्तम व्यवहारे. का आता महाराज तर तुम्ही सांगता उत्तम व्यवहाराने मिळवा धनवंताला समाजामध्ये किंमत हेही तुम्ही सांगता. पुन्हा त्याच्या 3 बाजू जर इकडे पाहिल्या तर धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितलेत. किती 15 अनर्थ सांगितले. 10 चंचलापैकी लक्ष्मी चंचल सांगितली सुभाषितकाराने. शास्त्रामध्ये धनाच्या पाठीमागे अनर्थ सांगितले किती 15. आणि ज्ञानोबाराईचं स्पष्ट मत असे धन हे वृक्षाच्या सावलीसारखं आहे त्याचा फार विश्वास धरून राहण्याची आवश्यकता
नाही. पहा तुम्ही, सूर्य उदय होतो त्यावेळेला झाडाची सावली कुठं असते, आणि सूर्य अस्ताला जातो त्यावेळेला सावली कुठे. म्हणजे झाडाची सावली जशी दिवसभर स्थिर राहत त्याचप्रमाणे धन आहे. ज्ञानोबरायचं मत आहे ना, त्या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवरु छाया. वृक्षाच्या सावली सारखे ज्ञानोबराय म्हणतात. फार विश्वास धरून राहू. आणि आपल्या समोर काही उदाहरण आहेत आबा, की मागच्या 30-40 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे काहीच्या काही संपत्ती होती, 50-50 मजूर ज्यांच्याकडे राबत होते, त्यांना आज बाजार आणायला सुद्धा, आणि जे त्यांच्याकडे साल घालीत होते ना, असे नाही. फरक बदल झाला ना हा. आणि बरीच माणसं आपले पाटलं बरेच वाया गेले त्याच्यातच. कशात? त्याच्यातच गेले सगळीकडे. फार वाटोळ झालं, पण अजून काही ताळ्या आले नाही. विठाला व्यवहार उत्तम सांगितला, जोडून या धन उत्तम व्यवहारी. बरं ठीक आहे महाराज. महाराज म्हणतात उत्तम व्यवहाराने धन मिळवा. ऐका, स्वतःही त्याचा उपभोग घ्या, स्वतःही उपभोग घ्या. आणि ते धर्मा करताही तुमच्या हाताने योग्य ठिकाणी दानही करा. बरीच अशी माणसं आहेत, मिळवतात स्वकष्टानेच, पण स्वतः भोग घेत बरीच माणसं आहेत अशी. चांगला कपडा वापरणार नाही, घर चांगलं बांधणार नाही, चांगलं खाणार नाही, कशाचंही आलं. आणून एकदा का ते थापीला टाकलं, फक्त 4-2 दिवसांनी फक्त एकदा आणून आत टाकला का त्याला जन्म ठेपच, पुन्हा बाहेर काढणे नाही. काढलं ते यांनाच एखाद्या दिवशी ते तिथंच राहत, त्याचा भोग घेत नाही. लक्षात ठेवा, पैसा आपण मिळवतो, धन आपण मिळवतो, आपण त्या धनाचा उपभोगही घेतला पाहिजे. त्याच्यासाठी घर बांधलं पाहिजे चांगल्या प्रकारचं, कपडा चांगला असला पाहिजे, रोज आहार तुम्ही चांगला घेतला, दैनंदिन जीवन जगताना, व्यावहारिक जीवन जगताना जीवन त्या प्रकारचं जगलं पाहिजे. आणि दुसरं कारण, आपल्या हाताने ते योग्य ठिकाणी दानही झालं पाहिजे. कशा करता दान करायचंय? आपल्या स्वतःच्या उद्धाराकरता दान करायचे. पण कुठं दान करावं? म्हणून महाराज म्हणतात दान द्यावं, पण कुठं? देशकाल पात्र पाहून द्यावं असं धर्मशास्त्र सांगते. उदास विचारी वेच करी. मग दान द्यावं, पण कुठं दान द्यावं? तिथं देशकाल पात्र सांगितलं. दान देता नाही कोणालाही दान देऊ. काही दानाचे जे प्रकार आहेत, गोदाने, भूमिदाने, द्रव्यदाने, कांचन दाने, कन्या, हे दानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मला सांगा, द्रव्य देताना देशकाल पात्र पाहून द्यावं. एक भूमिदान द्यायची, कुणाला द्यावी? जी भूमी आपण दान देतोय तिथं एखादी शाळा उभा राहते, एखादा आश्रम उभा राहतो, मंदिर उभा राहते, एखादं कॉलेज उभा राहते, अशा ठिकाणी भूमी दान दिली तर ती योग्य आहे. भूमी दान द्यावी, पण कुठं? गोदाने, गाई दान करावी, पण कोणाला? जो मरेपर्यंत तिचा आईप्रमाणे सांभाळ करील त्या गायीचा, त्याला ती दान दिली पाहिजे. नाही तर तुम्ही त्याला दान दिली आणि त्याने दुसऱ्या दिवशी बाजार दाखवला. भूमिदाने, गोदाने, कांचन दाने, द्रव्य दाने, कन्या दाने. कन्या सुद्धा दाने, पण कोणाला करावी? त्याचं सगळं पाहिलं जातं, कुळ सील सगळं पाहिलं जातं. मगच आपण कन्या काय करतो? दान करतो. दानाचे प्रकार आहेत, रक्त दाने, नेत्र दाने. आणि ह्याच्यातलं काहीच नाही कळालं तर आता 2024 आहे. हा, ते सुद्धा दाने. बरं, पैसे घेऊन कधी करू नये. एक लक्षात ठेवा, पैसे घेऊन जर तुम्ही अधर्माच्या बाजूला ते जरी दान दिलं आणि पुढं काही दुष्परिणाम झाला देशाचा,
तर त्याचा परिणाम सुद्धा त्या पापाचे वाटेकरी आपण होतो. म्हणून ते सुद्धा दान आहे. पैसा घेऊन कधीच मतदान करायचं नाही. आणि ते खानदानी माणसाचं ते काम मी नाही करायचं नाही. आपल्याला समोरची व्यक्ती दिसते ना, योग्य कोण आहे, अयोग्य कोण आहे, कामाचा माणूस कोण आहे, हे पाहून करायचं असतं. पैसे घेऊन मतदान करायचं त्याच्यासारखी लाचारी दुसरी. आणि मग उद्या आमच्या भागात हे कामच होत नाही, आमच्या भागात असं झालं, हे बॉम्बलाची काय गरज आहे? प्रत्येक मताला पैसे घेतो 2-2, 5-5 हजार, मग कामं कशी होतील? ते सुद्धा दान आहे. प्रत्येक दानाला काही देश काल पात्र सांगितलं. एकच दान आहे जगात असं, तिथं देश नाही, काल नाही आणि पात्र नाही. कोणतं दान आहे ते? सर्वामुखी द्यावे सर्वमुखी द्यावे अन्न, सर्वमुखी द्यावे अन्न. हे सर्वमुखी द्यावे अन्न, सर्वमुखी द्यावे अन्न. अन्न देताना कुणाला दे, तो कसाही असू द्या, त्यांनी तुमचं अन्न खाल्लं तर तो तुम्हाला दुवास देईल त्याचा आत्मा. अन्न देताना कोणालाही दे, तू कसाही असू द्या, सर्वामुखी द्यावे अन्न, पण द्रव्य पात्र विचारून तुकोबर आहे म्हणतात का? त्याचं कारण सांगतो. अनाधिकारी माणसाला द्रव्य दिलं, त्याचा जर काही दुष्परिणाम झाला पुढं, तर त्या पापाचे वाटेकरी आपण होतो. कसे? भजन करा सांगतो. डाला विठ्ठल विठ्ठल. धर्मराजाने एकदाच अनाठाई दान दिलंय. कुणी? धर्मराजाने. सूर्यास्ताची वेळ होती. एक याचक भीक मागण्याकरता दारामध्ये आला, पण त्याची योग्यता, त्याचं पात्र काय, त्याचा धर्मराजाने कुठलाच विचार केला नाही. सूर्यास्ताची वेळ होती. आल्यानंतर त्या कालामध्ये त्याच्या हातावर 25 पैसे दिले. किती दिले? 25 पैसे. त्यांनी ते घेतले, मार्केटमध्ये गेला आणि त्याचं एक जाळं खरेदी केलं. कशाचं? हा, हे कसं लक्षात आलं? हे काही ज्ञानेश्वरीतली ओवी नाही. हा, असल्या ओव्या पाठ असतात ते. त्याचं खरेदी केलं काय, आणि त्याच्यावर मच्छमारीचा व्यवसाय केला आयुष्यभर. ऐका, धर्मराजाकडून तेवढंच दान अनाठाई गेलंय. जीवनामध्ये कुठलंच दान अनाठाई गेलं नव्हतं, तेवढंच दान गेलं. पण ज्यावेळेला पांडव हे निजधामाला निघाले, मध्ये ज्या वेळेला यम दरबार लागला, आणि त्या यम दरबारामध्ये यमराज त्यांच्या स्वागताला होते. कुणाच्या? धर्मराजाच्या. त्यांचं आदर आतिथ्य केलं तिथं. आता जो यम सर्वांना पापी माणसाला त्रास देण्याकरताय, तो स्वागत आलाय. कोणाच्या? धर्मराजाच्या. आणि त्यावेळेला धर्मराजाने विचारलं, आपल्या या दरबारामध्ये नेमकं काय असतं इथं? त्यावेळेला त्या यमाने सांगितलं, कोणतं पाप केल्यानंतर त्याला काय इथं भोग भोगावे लागतात ते इथं आहे फक्त. धर्मराज म्हटले, दाखवा मग तुमच्या दरबारातलं जरा फिरून आम्हाला, काय पाप केल्यानंतर काय भोगावं लागतो. यमराज पुढे, धर्मराज माग. आता त्या पापाचे काय प्रकार आहेत, त्याला प्रायचित्त काय भोगावं लागतं ते सगळं फिरून दाखवलं. आणि सगळ्याच्या शेवटी फिरून फिरून जिथं आले, ज्याला नरककुंड म्हणतात, की जगातल्या घाणीतली घाण ज्याला म्हणतो ना आपण, तशा घाणीत पचत पडला होता. कोण? दुर्योधन. आणि त्या दुर्योधनाने असा विचार केला, ज्यांना आपण आयुष्यभर त्रास दिला, त्याचा एवढ्या या दरबारामध्ये एवढा त्याचा सन्मान आहे, आणि आपण ज्याला त्रास दिलो आपल्या एवढी वाईट अवस्था आहे. मग धर्मराज जवळ आल्यानंतर त्याला थोडीशी वाचली. कुणाला? दुर्योधनाला.
त्याला थोडीशी वाटली काय, आणि ते जवळ आल्यावर दिसण्यापेक्षा ते खाली बुडालं. त्यावेळेला धर्मराज म्हणतात यमाला, अरे तो कोण बुडाला इथं, हे कसलं कुंड आहे. त्यावेळेला यमाने सांगितलं, धर्मराज ज्याने अघोर कर्म केलेलं आहे, वाईटातलं वाईट कर्म जीवनामध्ये केलेलं आहे, त्याला या नरक कुंडामध्ये पचत पडावं लागतं, या घाणीमध्ये. पण त्यावेळेला धर्मराज म्हणतात, यमा हे खाली बुडाला कोण आहे. म्हटले आपलेच भाऊबंद आहेत. कोण? दुर्योधन आहे. ऐका, पण धर्मराज त्याला दुर्योधन असं कधीच बोलले नाही. त्याला काय म्हणायचे? सुयोधन म्हणायचे. काय म्हणायचे? आणि माझा सुयोधन या कुंडात एवढा त्रास दिला होता आयुष्यभर जीवनामध्ये, तरी त्याच्याबद्दल आस्था निर्माण झाली आणि त्याला वर काढण्याकरता त्यांनी हात घातला. कशात? कुंडात. आणि त्याला असा थोडासा वर उचलला. पण यमाने सांगितलं, धर्मराज थांबा, नाही वर काढता येणार, अजून लय बाकी त्याची, लय बाकी, द्या सोडून. शेवटी आज्ञा त्याची, दिलं सोडून. कुणी? धर्मराजाने सोडलं. पण धर्मराज मनात म्हणतात, एवढं जर वाईट कुंड आहे तर आपला बी एवढा बुडालाय ना. काय का बुडाला? मग यमाला विचारलं, हा माझा एवढं जर वाईट कुंड आहे, हा ठीक आहे त्याने अघोर कर्म केलंय, तो पचत पडलाय तिथं, पण एवढं वाईट कुंड आहे तर माझाही बुडाला ना एवढा का? कोणाला म्हणतात? धर्मराज. मग यमाने लगेच सांगितलं, ए लाव रे तो मागचा व्हिडिओ. लगेच लावला तो व्हिडिओ. कोणता? सूर्यास्ताची वेळ आहे, तो याचक आलेला आहे, त्याचं पात्र पाहिलं नाही तुम्ही, त्याला दान दिलं, त्यांनी त्याच्यावर जाळं खरेदी केलं, मच्छमारीचा व्यवसाय केला. तेवढं तुमच्या हाताने अनाठाई दान दिलंय, त्याचा परिणाम तुम्हाला एवढा का होईना त्या कुंडात बुडावा. आता ज्यांनी पार डायरेक्ट काटा काढायसाठी सुपारीला पैसे दिलेत, त्याला काय विमान येईल का? बापाची पेंड आहे काय ती? विढाला विढाला उदास विचारे वेच करी हे वाक्य जोडून या धन उत्तम व्यवहारे. योग्य मार्गाने मिळवा, स्वतःही उपभोग घ्या, योग्य ठिकाणी ते दानही करा. बर फल काय? उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची 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 गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची 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 गती तो एक पावेल. हे उत्तमाची गती राम तो एक पावेल, उत्तमाची गती 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 तो एक पावेल, उत्तम भोगी उत्तम भोगी उत्तम भोगी उत्तम भोगी उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची 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 गती तो एक पावेल, उत्तम भोगीला उत्तम भोगीला
पावेल तोच उत्तम गतीला तुकोबराय म्हणतात प्राप्त होईल. ग्रस्त आश्रमामध्ये पदार्पण झाल्यानंतर सुद्धा उत्तम गती प्राप्त करून घेण्याकरता ही सांगितलेली नियमावली. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. फल काय? फलते उत्तमची गती तू एक पावेल. उत्तम गतीला त्याचं जीवन प्राप्त होईल. पण उत्तम गती जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता जर काही पुण्य कमी पडलंच आणि जीव खाणी भोगावीच लागली तरी तुकोबराय म्हणतात उत्तम भोगील जीवखानी. हे पुण्य कमी पडलं उत्तम गती प्राप्त होण्याकरता आणि जीवखानी भोगावीच लागली तरी पण महाराज म्हणतात जीवखानीच ना. तुम्ही म्हणता उत्तम भोगील जीवखानी, पण जीवखानी आहेच ना. आहे, पण उत्तम म्हटल्यानंतर फरक आहे. उत्तम आणि फरक आहे का नाही? ठीक आहे, बैलच झाला पण देवाला सोडून दिला. उत्तम जीवखानी कशाला म्हणायचं? बैलच झाला पण सोडला कशाला? दिला महादेवाला सोडून. काय टेन्शन? आता तोही बैलच आहे आणि नगऱ्यांच्या गाडीला चालतात तेही. ते नगरेचे कारखान्याच्या बैलगाडीला चालतात ना, तेही बैलच आहे. आणि देवाला सोडून दिला तोही. फरक आहे का नाही दोन्हीत? ते 3-3.5 टन बोजा भरलाय, त्याच्यावर तो बसलाय चाबूक घेऊन. त्याची ती माग बसलेली आहे, ती 2-3 टाबर लोंब काढलेले आहेत, पाय घसरत आहेत, खांदा सुजलेला आहे, तरी वरून तोही बैलच आहे. देवाला सोडून दिलाय तोही. फरक आहे ना. उत्तम जीव खाणी सांगतोय. ठीक आहे, बकरं झालं पण दिलं सोडून. कोणाला? देवीला सोडलं, त्याच्यावर धरायची नाही काय. पण देवाला जर नाही सोडलं तर 6-7 महिन्यात तर जीव खाणी सांगतोय. किंवा बंगल्यात एका बाजूला बांधलेलं आहे वर कानाचं काय कुत्र आणि बिगर तुकड्याचं बोंबलत दारोदार फिरतय, तेही फरक आहे ना. काही काही कुत्र्याची एवढी हाईट आहे बुवा. आता पहिलं आपलं वास्तुशास्त्राप्रमाणे एका बाजूला किचन आहे, एका बाजूला देवघरे, हॉल आहे, बेड आहे, हे असं असायचं ना. आता काहीच्या बंगल्या स्वतंत्र त्याची जागा आहे. कोणाची? कुत्र्याची. जो क्लास 1 अधिकारी आहे, दिवसभर नुसती बेल वाजली तर त्याच्या हाताखाली इकडच्या फायली तिकडच्या फायली आणून द्यायला 4-2 जण असतात. पण ते साहेब 5 वाजता ऑफिस सुटल्यानंतर ते साखळदंड सोडून चालतात. कोणाचा? त्याची व्यवस्था करायला क्लास 1 अधिकारी. मग त्याची पोस्ट केवढी? 30 लाखाची गाडी मालक घेतो, 30 लाख तोच भरतो, टॅक्स तो भरतो, डिझेल पेट्रोल मेंटेनन्स सगळं तो पाहतो, चालवतोय तो. आणि ते इकडच्या सीटावर बसलेला असतं. असं कोण? त्याला उत्तम जीव खाणी म्हणतात. आणि काही काहींना दिवसभर या दारात त्या दारात फिरून तुकडाही भेटत. फरक आहे ना. उत्तम भोगील जीवखानी म्हटलं. योग्य ठिकाणी उत्तम गती जीवनामध्ये प्राप्त होते. पण काही पुण्य कमी पडलं आणि जीवखानी भोगावीच लागली तर महाराज म्हणतात उत्तम भोगील जीवखानी. आणखी ग्रस्ती जीवाने आपली वाटचाल करताना कसं जीवन जगावं? महाराज म्हणतात परोपकारी परोपकारी जीवन ज्याचं आहे. नेने परनिंदा, जो कोणाची निंदा करत नाही. आणि परस्त्रीला
आपल्या वयानुसार जो मानतो, आपल्याच वयाची तिला जो बहिणीप्रमाणे मानतो, आपल्यापेक्षा कमी वयाची तिला मुलीप्रमाणे मानतो, आपल्यापेक्षा अति वयाची तिला स्वतःच्या आईप्रमाणे मानतो, त्याला उत्तम गती तुकोबराय म्हणतात प्राप्त होती. उत्तमच ही गती तू एक पावेल परोपकारी, नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. उत्तमची गती तू एक पावेल, त्याला उत्तम गती जीवनामध्ये प्राप्त होती. त्यापेक्षा महाराज पुढे जीवन जगत असताना आपली वाटचाल कशी असावी? भूत दया, गायी पशुचे पालन, अर्थात भूत मात्रावर दया करावी, गायीचं पालन करावं. कोणत्या गायीचं? हा, नाही तर तुम्ही म्हणता ना आमच्याकडे मुक्त गोठा आहे, ते नाही सांगितलं इथं. गावठी गाय सांगितली, ती आपल्या धर्माचं प्रतीक म्हणून आहे. भूत दया, गायी पशुचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी. जो गो मातेची सेवा करतो, तान्हिल्याला जीवन देतो, अर्थात तुकोबराय म्हणतात तोच उत्तम गतीला प्राप्त होतो. याही पेक्षा महाराज म्हणतात आपलं जीवन जगत असताना शांतिरूपी नव्हे कोणाचा. ज्याच्या जीवनामध्ये शांती, ज्याचं कोणाशी वैर नाही, आणि जो आपल्या कर्तृत्वाने आपल्या वाड वडिलांचं वाढवतो. काय वाढवी महत्व वडिला ऐका, मुलगाच वडिलांचं महत्व, आई वडिलांचं महत्व वाढवतो, आणि मुलगाच आई वडिलाची हा, हे दोन्ही त्याच्याकडेच आहे. 21 कुळाचा उद्धारही मुलगा करू शकतो, आणि 21 कुळाला नरकातही घालू शकतो. आलं का ध्यानात? कसा सत्सत्वीय बुद्धीने जीवन जगत असेल, पारमार्थिक व्यक्तिमत्व असेल, नामधारक असेल, तर तो 21 कुळांचा उद्धार करू शकतो. आणि नास्तिक असेल, अधम असेल, तर तो 21 कुळाला घालू शकतो. कुठं? म्हणून वाढवी महत्व वडिलांचे, अर्थात परोपकारी, नेने परनिंदा परस्त्रिया सदा. भूतदया, गायी पशुचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, ज्याचं कोणाशी वैर नाही, जीवनामध्ये ज्याच्या शांती आहे, आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्या आई वडिलाचं महत्व वाढवतो. वाढवी महत्व वडिलांचे, उत्तमचे गती तू एक पावेल विठोबा रखुमाय. हरी विठोबा रखुमाय, 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 विठोबा रखुमाय. चंदिला वाजा, चंदिला वाजा, ठोबा रखुमाय, ठोबा रखुमाय. हरी जय जय, हरी हरी जय जय जय, विठोबा रखुमाय, हरी जय रखुमाय, विठोबा रखुमाय, हरी जय जय, हरी हरी जय जय जय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, हरी जय
हेच या आश्रमाचं फल आहे. या प्रकारे वाटचाल आपली जीवनामध्ये करून उत्तम गती प्राप्त करून घेणं हेच या आश्रमाचं तुकोबाराय म्हणतात फल आहे. तुका म्हणे हेच या आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. असो या अभंगाचा थोडक्यात विचार आपल्या समोर ठेवला. जे योग्य आहे ते मायबाप संतांचा आहे, गुरुजनांचा आहे. उपस्थित सर्व गुणीजन, सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा भगवंताच्या मायबाप संतांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी आपण पूर्ण विराम देणार आहोत. ज्यांच्या या नूतन वास्तूची शांती म्हणून ही सेवा केली, अर्थात त्यांचं वैवाहिक जीवन त्याच वास्तूमध्ये आता पदार्पण झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी, त्यांच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त हो, हीच भगवत चरणी प्रार्थना. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ